नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि मी आपलं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. दर रविवारी आपण एखादा टॉपिक घेतो आणि त्या टॉपिकला झिरो पासून हिरो पर्यंत शिकतो. हे आपल्या ट्रेड विथ द्रोणाचार्याच्या माध्यमातून मी दर रविवारी चालवत असतो, तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे काही मंडळी आपल्या ॲपवरून जॉईन झालेली आहे, काही मंडळी आपल्याकडे यूट्यूबवरून देखील जॉईन झालेली आहे. दोघांचंही मी खूप खूप स्वागत करतो. आणि आजचा जो काही तडकता फडकता टॉपिक आहे तो आहे फेक ब्रेकआउट किंवा ट्रॅप कसा ओळखायचा सर, आणि ट्रॅप पासून कसं आम्ही वाचू शकतो आणि ट्रॅपला आम्ही कसं ट्रेड करू शकतो. राईट. म्हणजे फक्त आपल्याला वाचायचंच नाहीये त्याच्यापासून आपल्याला लांब नाही राहायचं, तर त्याचा वापर करून आपल्यामध्ये त्याला काय करायचं, ट्रेड करायचा आहे, त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि त्याच्यातून पैसे कमवायचे आहेत आपल्याला. राईट. राईट. तर आजचं टॉपिक खूप जबरदस्त होणार आहे, खूप क्वालिटी तुम्हाला नॉलेज भेटणार आहे. राईट. प्रत्येक व्हिडिओमध्ये तर क्वालिटी भेटतेच, पण आजचं सेशन त्यातल्या त्यात खूप जास्त क्वालिटीवाला असणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत थांबायचं, थोडंसं मोठं होईल सेशन, पण पेन पेपर घेऊन बसा, सर्व गोष्टी डिटेलमध्ये शिकवणार आहे मी. राईट. बरोबर. चला, आता बघा, फेक ब्रेकआउट किंवा ट्रॅप नावातच काय की एखाद्याला अडकवणे. मार्केटमध्ये दोन प्लेयर असतात बघा. मार्केटमध्ये एकतर तुमचा बायर असतो किंवा सेलर असतो. एकतर बायरला अडकवणे किंवा सेलरला अडकवणे, ह्यालाच आपण काय म्हणतो, फेक ब्रेकआउट, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे ट्रॅप ट्रेडिंग. ओके, यालाच आपण ट्रॅप ट्रेडिंग सुद्धा म्हणतो. आलं लक्षात? ओके. तर बघा, मग सर प्रश्न पडतो की सर फेक ब्रेकआउट का बनले जातात किंवा ट्रॅप ट्रेडिंग का केली जाते. राईट. बघा, कुठलीही गोष्ट जेव्हा शिकतो आपण त्याच्यामध्ये हा एक प्रश्नचिन्ह तुमच्याकडे असलं पाहिजे की का. ओके. मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो की जेव्हा आपल्याला एखादं मार्केटमध्ये एखादी गोष्ट शिकायची आहे, तर त्याच्यामध्ये पहिले स्वतःला प्रश्न विचारा की का, असंच का सर, असंच का. राईट. तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. लक्षात घ्या, मार्केटमध्ये जर मोमेंटम नसेल, मार्केटला समजा जर मोमेंटम पाहिजे असेल, मार्केटला एखाद्या दिशेने जायचं असेल, पण त्या दिशेला जाताना त्याला जर समजा व्हॉल्यूम भेटत नसेल किंवा त्याच्यामध्ये तेवढी लिक्विडिटी नसेल. लिक्विडिटी म्हणजे काय, व्हॉल्यूम म्हणजे काय, लिक्विडिटी आणि व्हॉल्यूम सेम असतं. मग लिक्विडिटी किंवा व्हॉल्यूम म्हणजे काय असतं सर, तर लक्षात घ्या, खरेदी किंवा विक्री करणाऱ्या लोकांची संख्या जर कमी झाली असेल तर आपल्याला त्या दिशेला मोमेंटम भेटत नाही. आपल्याला जर मोमेंटम पाहिजे आहे तर आपल्याला व्हॉल्यूम जास्त लागतं. म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे काय, तर खरेदी आणि विक्री करणाऱ्या लोकांची संख्या जास्त लागते. त्यामुळे जर आपल्याला मोमेंटम भेटत नसेल तर आपल्याला तिथे जर व्हॉल्यूम नसेल तर आपल्याला तिथे मोमेंटम भेटणार नाही. आलं लक्षात? तर मार्केटमध्ये जे फेक ब्रेकआउट होतात किंवा ट्रॅप बनवल्या जातो, त्याच्या मागे कारण फक्त एक आहे की तिथं व्हॉल्यूम वाढवण्यासाठी हे बनवले जातात. व्हॉल्यूम मध्ये तिथं इन्क्रीज व्हावं, तिथे लोकांचा इंटरेस्ट यावा. बघा, लक्षात घ्या, लोकांचा इंटरेस्ट एकदम साध्या मार्केटमध्ये नाही असत बरं का. लोकांचा इंटरेस्ट कधी वाढतो, जेव्हा मार्केटमध्ये एकदम शार्प रॅली यायला लागते, मोठ्या मोठ्या कॅन्डल बनायला लागतात, तेव्हा लोकांचा इंटरेस्ट येतो. ओके. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय, लोकांचा इंटरेस्ट. इनडायरेक्टली लोकांचा इंटरेस्टला आपण व्हॉल्यूम सोबत कम्पेअर करू शकतो का, डेफिनेटली करू शकतो. राईट. मग मार्केटमध्ये जर लोकांचा इंटरेस्ट वाढवायचा असेल, आपल्याला मोमेंटम पाहिजे असेल, तर आपण काय करतो, आपल्याला तिथे फेक ब्रेकआउट भेटतात. मार्केटमध्ये तिथे फेक ब्रेकआउट बनवले जातात. आता प्रश्न पडतो की सर, हे फेक ब्रेकआउट कोण बनवतं? तुम्ही आमच्यासारखे साधी लोक बनवतात का? नाही. हे इन्स्टिट्यूशन लेवलवरचं काम असतं. कोणाच्या लेवलवरचं काम असतं? इन्स्टिट्यूशन लेवलवरचं काम असतं. इन्स्टिट्यूशन लेवल म्हणजे काय, जे मोठे प्लेयर मार्केटमध्ये बसलेले आहेत त्या प्लेयर्सनी हे सगळं प्लॅन केलेलं असतं आणि त्यांच्यानुसारच मार्केटमध्ये आपल्याला हे फेक ब्रेकआउट जे आहेत ते बघायला भेटतात. आलं लक्षात? ओके. मग प्रश्न पडतो की सर, फेक ब्रेकआउट ओळखायचा कसा? फेक ब्रेकआउट ओळखायचा कसा? लक्षात घ्या, फेक ब्रेकआउट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रॅप. ट्रॅपलाच आपल्या मराठी भाषेमध्ये एक शब्द आहे बघा, जाळ्यात अडकवणे. त्यालाच काय म्हणतो आपण, जाळ्यात अडकवणे. आता जेव्हा एखादा शिकार करायला जातो तेव्हा जाळ्यात जर अडकवायचा असेल तर आपण तिथे काय करतो, एखादं चॉकलेट, म्हणजे एखादं त्याला चॉकलेट देतो की बाबा ये तू आमच्या ह्या जाळ्यामध्ये अडक. ओके. तर ते चॉकलेट तुम्हाला ओळखायचं आहे, ते तुम्हाला तुम्हाला जी तिथं लालच दिली जात आहे. ओके. जी लालच तुम्हाला दिल्या जात आहे, ती लालच तुम्हाला ओळखायची आहे. ती लालच तुम्हाला ओळखायची, कारण तीच लालच तुम्हाला घेऊन जाणार आहे बघा. जर तुम्ही ह्या लालचीच्या नादी लागलात तर तुमचा कार्यक्रम झाला. तुम्ही फेक ब्रेकआउट मध्ये अडकलात. आणि तुमच्यापैकी बरेच सारे लोकांनी हे कधीतरी अनुभवलं असेल की ट्रेड घेतला आणि अचानक जिथून मी ट्रेड घेतला सर, त्याच्या विरुद्ध डायरेक्शनला सर खूप मोठ्या मोठ्या कॅन्डल पडल्या. का? कारण तुम्ही तिथं लालच मध्ये अडकला. ओके. राईट. मग प्रश्न पडतो की सर, आता हे लालच कसा ओळखायचा किंवा आता फेक ब्रेकआउटला आम्ही कसं टाळू शकतो? पहिले आपण बघूया की फेक ब्रेकआउट ओळखायचा कसा. ओळखल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बाबा अशा परिस्थितीमध्ये ट्रेड नाही करायचा त्या दिशेला.
आणि मग त्याचा वापर करून विरुद्ध दिशेला जाऊन आपण कसा ट्रेड घेऊ शकतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे पहिला टप्पा काय की पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला बघायचं की फेक ब्रेकआउट ओळखायचा कसा, ट्रॅप ट्रेडिंग ट्रॅप कसा ओळखायचा आणि मग त्याला ओळखून त्याला ट्रेड कसं करायचंय हे आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये लक्षात घ्यायचंय. तर पहिले लक्षात घ्या की आपल्याला जिथं लालच दिली जात आहे त्या लालचेला भाळायचं नाही. ओके, लालच म्हणजे काय तर बघा एक सिंपल सपोर्ट बनवला जातो किंवा एक सिंपल रेजिस्टन्स बनवला जातो. ओके, जे सगळ्यांना दिसतो असा एक रेजिस्टन्स किंवा असा एक सपोर्ट बनवला जातो जो सगळ्यांना दिसतो की हा बाबा इथं चांगला एक रेजिस्टन्स आहे, चांगला एक सपोर्ट आहे. आलं लक्षात? आणि आता हा रेजिस्टन्स किंवा हा जो सपोर्ट आहे हा ब्रेक झाला की आपण ट्रेड घेतो. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कधीतरी अनुभवला असेल की सर आम्ही ट्रेड घेतला की मार्केट इथून अचानक मोठी एक रिव्हर्सल कॅन्डल बनवतं आणि मार्केट इथून आपल्या विरुद्ध दिशेला जे आहे ते निघतं, आपल्या विरुद्ध दिशेला जे आहे ते निघतं. मग प्रश्न पडतो की सर असं असे फेक ब्रेकआउट ओळखायचे तरी कसे? बघा, मी फेक ब्रेकआउट दोन पद्धतीने ओळखतो. माझी फेक ब्रेकआउट ओळखण्याचे जे मेथड आहेत त्या दोन आहेत, त्या मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवतो. आलं लक्षात? हे सगळं नॉलेज मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा देतो पेड क्लासमधल्या आणि तुम्हाला सुद्धा देतोय. बघा, काहीच भेदभाव करत नाही. फक्त पेड बॅचेस मध्ये काय असतं सिक्वेन्स वाईज तुम्हाला सगळं शिकवलं जातं आणि इथे एखादा टॉपिक निवडायचा आणि हा टॉपिक जो आहे त्याच्यात आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं. आता हा टॉपिक पण तुम्हीच निवडून देता मला, राईट? आता इथंच तुम्ही सांगितलं की बाबा काल सांगितलं की सर नाही नाही आम्हाला कशावर सेशन पाहिजे, सर आम्हाला पाहिजे फेक ब्रेकआउट कसे ओळखायचे त्यावर सेशन पाहिजे. आणि हे टॉपिक सुद्धा तुम्हीच दिलेले आहेत, हे टॉपिक सुद्धा तुम्हीच दिलेले आहेत. ओके, हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. ओके, आणि डिस्क्रिप्शन मधून तुम्ही जॉईन करू शकता किंवा नाही भेटली तर माझा नंबर आहे 930-718-3388. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा माझा नंबर दिसत असेल. आजच्या सेशनमध्ये किंवा आधीच्या सेशनमध्ये ओके माझे भरपूर व्हिडिओज आहेत युट्यूबवर. त्या व्हिडिओजमध्ये जर तुम्हाला कुठलेही जरी डाऊट असेल, या व्हिडिओजमध्ये कुठले जरी डाऊट्स असतील तरी पण तुम्ही मला डायरेक्ट कॉल किंवा मेसेज करा, तुमचे डाऊट मी सॉल्व्ह करणार आहे. ओके, असं काही गरजेचं नाही की तुम्ही माझा क्लास घ्यावा वगैरे, असं काहीही नसतं. ओके, मी डायरेक्ट तुम्हाला माझी मदत करतो आणि हे माझं काम नाहीये, हे माझं कर्तव्य आहे मराठी माणसाप्रती. ओके, आणि हा माझा पर्सनल नंबरच आहे बरं का, 930 वाला नंबर हा माझा पर्सनल नंबर आहे. तुम्ही कधीतरी एखाद्या वेळेस फोन लावून ट्राय करा की प्रतीक लवंदे सरच बोलतायत का, आणि जर मी फोन उचलला नाही तर विदिन 24 आवर मध्ये माझा 100% कॉल बॅक येतो म्हणजे येतो. ओके, एखाद्या वेळेस कामात अडकलेला असतो पण 100% कॉल बॅक येतो म्हणजे येतोच. ओके, हा माझा पर्सनल नंबर आहे, सेव्ह करून ठेवा. तुम्हाला 100% स्टॉक मार्केटशी रिलेटेड काही जरी डाऊट अडचण असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता, बोलू शकता. कारण आपल्याकडे ना गायडन्स देणारे जे आहेत त्यांनाच मार्केटबद्दल व्यवस्थित लक्षात येत नाहीये. ओके, त्यांनाच तेच प्रॉफिटेबल नाहीये. इथं मी माझं सगळे म्हणजे दर महिन्याचा जो काय प्रॉफिट लॉस वाला स्टेटमेंट आहे हे पण मी माझा इथे जे आहे शेअर करत असतो. तुम्ही जाऊन इथे हे करू शकता, बघू शकता. ओके, आणि आपली जी नवीन बॅच आहे ती 20 जुलैला चालू होत आहे. ओके, 9 ते 10 मध्ये रात्री थिअरी लेक्चर असणार आणि सकाळी त्याचे प्रॅक्टिकल असणार. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये असेल. ह्याच्यामध्ये काय काय शिकवलं जाईल तर स्टॉक मार्केटचं बेसिक की स्टॉक मार्केट काय आहे, मग म्युच्युअल फंड आयपीओ, मग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या, मग ट्रेडिंग, स्टॉक ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग सगळं काही शिकवलं जाईल. ओके, आणि जवळपास 3-3.5 महिन्याचा कोर्स आहे आणि रोज क्लास आहे बरं का, रोज म्हणायलो. फक्त संडेला सुट्टी, फक्त संडेला सुट्टी का, कारण संडेला आपलं सेशन असतं संध्याकाळी, त्याच्यामुळे मी संडेला पेड क्लास जो आहे तो घेत नाही. ओके, त्याच्या मागे पण कारण आहे, कारण तुम्हाला टाइम द्यायचा असतो, तुम्हाला टाइम द्यायचा असतो. ओके, राईट. कारण बघा आपण काय करतो 10-12 हजाराचा असाच लॉस करून घेतो, पण शिकण्यामध्ये आपल्याला खूप आळस येतो. लक्षात घ्या, मार्केटमध्ये शिकून ट्रेड करा, खूप खूप बेनिफिट आहे, नाहीतर काहीच नाही. आजच एक केस आली होती, एक आपले हे आहेत स्टुडंट आहेत, त्यांनी हे मला पाठवलं की सर असं असे आम्हाला काहीतरी मेसेज आलेले, तुम्ही स्वतः वाचा की काय मेसेज आहे या, की डीमॅट हँडलिंग केल्या जाते, एवढं एवढं प्रॉफिट, एवढा एवढा लॉस वगैरे, लालच वगैरे दिल्या जाते. ओके, हे असे फ्रॉड सर्रासपणे चालतात, सर्रासपणे मार्केटमध्ये. आणि तुम्हीच काय म्हणताय की बाबा सर ठीक आहे 2,000-3,000 भेटतील सर, आम्ही टाकू पैसे, आणि टाकल्यानंतर मग काहीच भेटत नाही. ओके, आणि मग तुम्हीच रडत बसता की सर आमच्यासोबत फ्रॉड झाला, स्टॉक मार्केट सट्टा आहे. नाही, तुम्ही लालच, तुम्हाला लालच दिली गेली आणि तुम्ही तिथं काय झाला, ट्रॅप झालात. तर हा पण एका प्रकारचा ट्रॅप आहे, ओळखा. हा पण एका प्रकारचा ट्रॅप आहे, ओळखा. ओके, लक्षात, चलो बढिया. तर आता बघा, ट्रॅप मी म्हणलं तुम्हाला की बाबा ट्रॅप ओळखायच्या दोन पद्धती आहेत. कुठल्या दोन पद्धती आहेत तर पहिले आहे पॅराबोलिक मोमेंटम नुसार आपण ओळखू शकतो की सर इथे आता ट्रॅप आहे. पॅराबोलिक मुवमेंट वरून ओळखू शकतो, राईट. पॅराबोलिक मुवमेंट म्हणजे काय तर जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त, 3 किंवा 3 पेक्षा जास्त एकाच रंगाच्या कॅन्डल, कॅन्डल किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅन्डल एकाच रंगाच्या बनलेल्या असतील, ओके, त्याला आपण काय म्हणतो, पॅराबोलिक मुवमेंट म्हणतो. त्या रेड कलरच्या असतील, त्या ग्रीन कलरच्या असतील, डझंट मॅटर, आपल्याला त्याचा काही घेणदेण नाही. ओके, त्या रेडच्या असू ग्रीनच्या असू काही फरक पडत नाही. पण जर लगातार रेड कॅन्डल, लगातार ग्रीन कॅन्डल पडत आहेत
तर ते पॅराबोलिक मुवमेंट आहे. तर त्याच्यापासून आपल्याला वाचायचं आहे. मग प्रश्न पडतो की सर पॅराबोलिक मुवमेंट आम्ही ओळखायचा तरी कसा? तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हा एक पॅराबोलिक मुवमेंट आहे. ओके, हे बघा इथे कंटिन्यू ग्रीन कॅन्डल आहेत. हा एक पॅराबोलिक मूव्ह आहे. ओके, हे बघा हे काय पॅराबोलिक मूव्ह आहे. जिथे कंटिन्यू कॅन्डल एकाच रंगाच्या भेटतात त्याला आपण पॅराबोलिक मुवमेंट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? पॅराबोलिक मुवमेंट म्हणतो. मग प्रश्न पडतो सर फक्त 3च कॅन्डल का? ओके, फक्त 3 किंवा 3 पेक्षा जास्त कॅन्डलच आपण म्हणू शकतो का की पॅराबोलिक मुवमेंट मध्ये असायला पाहिजे? तर हो, पण अजून एक तुम्ही एक बघू शकता. जेव्हा एखादी खूप मोठी कॅन्डल पडते, एखादी बघा तुम्ही ऑब्झर्व्ह केला असेल कधीतरी एखादी मोठी रेड कॅन्डल किंवा मोठी ग्रीन कॅन्डल पडते. ओके, आणि त्याच्यानंतर मार्केट लगेच विरुद्ध दिशेला निघतं. ओके, तर त्याला आपण काय म्हणायचं? त्याला आपण पॅराबोलिक मूव्ह म्हणायचं. त्याला आपण काय म्हणायचं? पॅराबोलिक मूव्ह म्हणायचं. अशा अशा परिस्थितीमध्ये ट्रेड करणं टाळा. हे बघा, हे जे आहे ना, ह्याच्यामध्ये ट्रेड करणं टाळा आणि सगळ्यात जास्त लॉस जो आहे तो अशा परिस्थितीमध्येच होतो. आपल्याला काय हे सगळं ही मुवमेंट दिसते, आपल्याला वाटते की नाही नाही पकडू आपण एंट्री करून जाऊ, आपल्याला ट्रेड भेटेल, आपल्याला प्रॉफिट होईल. नाही भेटत. अशा मोठ्या कॅन्डलमध्ये जर ट्रेड जर कॅप्चर करण्याच्या नादात गेला तर 100% लॉस आहे. त्याच्यामुळे जेव्हा मोठी कॅन्डल पडली तेव्हा लांब राहायचं, त्या ट्रेड पासून लांब राहायचं. मार्केटमध्ये त्या ट्रेडला बघायचंच नाही. तुम्ही जर प्रिव्हियसली पण बघितलं तर तुम्ही एक ऑब्झर्व्ह केला असेल. हे बघा, ओके बघा कंटिन्यू हे काय पॅराबोलिक मूव्ह आहे. बघा पॅराबोलिक मूव्ह कसा असतो माहिती का? जेवढ्या स्पीडनं मार्केट वर जातं तेवढ्या स्पीडनं मार्केट फिरतं. तेवढ्या स्पीडनं काय होतं? मार्केट फिरतं. तुम्ही बघा इथे मार्केट जेवढ्या स्पीडनं वर गेलं तेवढ्या स्पीडनं खाली आलं. ओके, आणि तुम्ही जर ऑब्झर्व्ह केला असेल तर पॅराबोलिक मूव्हच्या म्हणजे हे जे आपल्याला लगातार एकाच रंगाच्या कॅन्डल दिसत आहेत ह्याच्या शेवटी ना प्रीमियम कमी प्रीमियम वाढत नाहीत. प्रीमियमची जी मुवमेंट आहे, प्रीमियम मधला जो गेन आहे तो कमी व्हायला लागतो. ओके, थोडं जरी रिजेक्शन आलं तर अचानक आपल्याला प्रीमियम म्हणजे आपला प्रॉफिट जर ₹1000 चालू आहे आणि जरा जरी मार्केट तिथं थांबलं, तिथून म्हणजे जसं की इथे बघा, इथे त्यानं काय घेतलं? रिजेक्शन घेतलं आणि थोडं खाली आलं तर इथे तुमचा 50% प्रॉफिट संपतो. इथे तुमचा काय होतो? 50% प्रॉफिट संपतो. राईट? तर अशा परिस्थितीमध्ये ट्रेड न केलेलं कधीही चांगलं. ओके, हे मी म्हणत नाही, हे मार्केट म्हणतं. हे काय म्हणतं? मार्केट म्हणतं. हे बघा, तुम्ही इथे स्वतः बघू शकता. हे बघा, मार्केट लगातार ग्रीन कॅन्डल, त्याच्यानंतर लगातार मार्केट वर गेलं तसंच लगेच खाली आलं. ओके, त्याच्यामुळे लगातार 3 पेक्षा जास्त ग्रीन कॅन्डल भेटल्या की 100% तुमचा तिथं कार्यक्रम वाजणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तिथे ट्रेड करू नका. ओके, म्हणजे लगातार 3 कॅन्डल रूल लक्षात ठेवा. 3 कॅन्डल रूल म्हणतो मी त्याला. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणलं की लगातार म्हणजे एखादी जर तुम्हाला खूप मोठी कॅन्डल भेटली तरी पण ती आपल्यासाठी घातक आहे. जसं की इथे बघा, एखादी कॅन्डल खूप मोठी बनते, आणि त्याच्यानंतर लगेच दुसरी अपोजिट कलरची कॅन्डल भेटते. हे पण काय? हे पॅराबोलिक मूव्ह आहे. हा पण काय? पॅराबोलिक मूव्ह आहे. ओके, त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मोठ्या कॅन्डल बनतात तेव्हा तिथं ट्रेड घ्यायचा नाही. सूत्रच म्हणून ठेवा. सूत्र काय बनवायचे की 3 पेक्षा जास्त कॅन्डल बनल्या तर ट्रेड घ्यायचा नाही, आणि जर एखादी मोठी कॅन्डल बनली तरी पण ट्रेड घ्यायचा नाही. ओके, मग प्रश्न पडतो सर याला काय म्हणायचं? तर ह्याला म्हणायचं लिक्विडिटी स्विंग. याला काय म्हणायचं? लिक्विडिटी स्विंग. ओके, जेव्हा मार्केटमध्ये एक मुवमेंट येण्यासाठी कमी व्हॉल्यूम असतं, व्हॉल्यूम इनफ नसतं, तेव्हा तिथं लिक्विडिटी स्विंग बनवला जातो. आणि हा एक प्रकारचा लिक्विडिटी स्विंग आहे. त्याच्यानंतर बघा, मार्केट इथून खाली आलं बरंच. ओके, आणि बऱ्याच वेळेस इथं मार्केट साईडवेज राहिलं, आणि साईडवेज राहिल्यानंतर इथे काय झालं? प्रीमियम बराच संपला. ओके, आणि ह्या प्रीमियम संपल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये जे ऑप्शन सेलर आहेत त्यांना बराच प्रॉफिट झाला. बघा, मार्केटमध्ये मोठी प्लेयर आहेत, लक्षात घ्या. मार्केट काय ऑप्शन बायर चालवत नाहीत. म्हणजे जे कॉल आणि जे पुट जे आहेत खरेदी करणारे, हे मार्केट चालवत नसतात. आणि जे लोक म्हणतात ना, मी फक्त ऑप्शन बाय करून म्हणजे कॉल पुट बाय करून मी मार्केटमध्ये प्रॉफिटेबल आहे, तो माणूस तुम्हाला सरळ सरळ येड्यात काढत आहे. मी पण ऑप्शन ट्रेडिंग करतो. मी ऑप्शन बाय आणि ऑप्शन सेल दोन्ही करतो, आणि मी दोन्ही दाखवतो की मी ऑप्शन बाय केलेला आहे, ऑप्शन सेल केलेला आहे. कित्येक तरी वेळेस तुम्हाला मी इथे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा टाकलेला आहे की सर माझा आता असा ट्रेड आहे आणि इथे माझी अशी एक मुवमेंट आहे. ओके, आणि हे माझा ट्रेड जो आहे त्याच्या मागे कारण देखील टाकत असतो. ओके, बघा तुम्हाला दाखवतो मी. इथे एंजल बघा, इथे माझं एंजलचं अकाउंट आहे. हा, ओके, कुठे गेल्या? इथे तुम्हाला सगळं भेटून जाईल. म्हणजे माझा जो काय म्हणजे सगळं दाखवतो. असं झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही. मार्केटमध्ये जी लोक झाकून ठेवतात ना त्यांना भीती असते, लक्षात घ्या. त्यांना काय असते? भीती असते. ओके, भीती कशाची असते? तर कारण त्यांच्याकडे दाखवायलाच काही नसतं. इथे मार्केटबद्दल जे काय अपडेट आहे त्या तुम्हाला इथे भेटतात. ओके, त्या तुम्हाला 100% इथे भेटतात. ओके, इथे बघा, इथे जे काय ऑप्शन बाय केलेले आहेत, ऑप्शन सेल केलेले आहेत, त्यांचा इथे प्रॉफिट लॉस टाकलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे ऑप्शन बाय केला होता. हा,
इथे बघा, इथे माझा व्हिडिओ पण टाकलेला आहे मी, की ऑप्शन सेल केला होता त्या दिवशी, हेच केलेला होता आणि त्याच्यामध्ये मग जो काय प्रॉफिट आहे तो कशा पद्धतीने चालू. इथे तुम्ही बघा, इथे ऑप्शन सेल पण केलेला आहे. ओके, असं नाही फक्त ऑप्शन बाय केलं, इथे ऑप्शन सेल पण केलेला आहे. ओके, आणि ऑप्शन बाय दोन्ही पण करावं लागतं, त्याच्याशिवाय मार्केट नाही चालत. त्याच्याशिवाय मार्केटमध्ये बघा, मार्केटमध्ये लक्षात घ्या, मुवमेंट फक्त 33% असते. मार्केटमध्ये जर 100 दिवस आहेत तर 33 दिवस मार्केटमध्ये मुवमेंट आहे फक्त. 66 दिवस मार्केट साईडवेज असतं. 66 दिवस मार्केटमध्ये कुठलीच मुवमेंट नसते. हे लक्षात घ्या. तुम्हाला हे हे गणित समजलं पाहिजे. आणि जेव्हा तुमच्याकडे मुवमेंट नाहीये तेव्हा तुम्ही ऑप्शन बाय करून पैसे नाही कमवू शकत. पैसे नाही कमवू शकत. हे तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट पाहिजे. ओके, राईट. चलो, तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कंटिन्यू जर लगातार 3 कॅन्डल पडत आहेत आणि 3 पेक्षा चौथी कॅन्डल जर पडली तर ते आपल्यासाठी पॅराबोलिक मूव्ह आहे. चौथी कॅन्डल पडल्यानंतरच ते आपल्यासाठी पॅराबोलिक मूव्ह ठरतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भ्यायचं कशापासून आहे, तर जेव्हा जेव्हा अशा मोठ्या कॅन्डल पडतात ना, भिवून राहा. खरंच सांगायलो, मार्केटमध्ये जेवढं भिवून राहिलं तेवढं चांगलंय. आणि मार्केटचा जेवढा बाप बनायला गेलो आपण, मार्केट आपल्याला तेवढंच खाली पाडतं, लक्षात घ्या. त्यामुळे मार्केटचा बाप कधीच बनायला जायचं नाही. मार्केटचा बाप कधीच बनायला जायचं नाही. ओके, कारण आपण चुकतो काय माहिती का, आपल्याला वाटतं आपल्याला सगळंच येतं, नाही येत आपल्याला. हे लक्षात घ्या. मी पण सांगतो, मला जास्त येत नाही मार्केट. चुका बघा, जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करायला शिकाल तेव्हाच मार्केटमध्ये टिकाल, नाहीतर नाही टिकणार तुम्ही. ओके, तर पहिली चूक काय आहे की बाबा, जर लगातार 3 कॅन्डल जर एकाच कलरच्या पडल्या आणि चौथी कॅन्डल जर त्या दिशेने पडली तर ट्रेड घेऊ नका. ट्रेड घेऊ नका. ओके, मग आता दुसरा काय सर, दुसरा पर्याय काय, तर जेव्हा तुमचा रेजिस्टन्स आहे, जेव्हा हा तुमचा एखादा रेजिस्टन्स आहे, आलं लक्षात. आता सर रेजिस्टन्स आहे, तर हा रेजिस्टन्सला ब्रेक भेटला सर. ओके, आणि हा रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर आम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. किंवा सपोर्ट आहे सर, हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट तुटल्यानंतर ट्रेड घ्यायचा आहे. बघा, दुसरी केस सांगायला, ह्या 2 केस अतिशय महत्वाच्या आहेत. जर ह्या 2 केसला फॉलो केलं तर तुमचे 90% फेक ब्रेकआउट तुम्ही घेणारच नाही, तुम्ही ट्रेडच करणार नाही तिथं. 90% वेळेस तुमचे जे लॉसवाले ट्रेड आहेत ते तुमचे वाचणार आहेत. ओके, आलं लक्षात. तर बघा, पहिले तर लक्षात घ्या की जेव्हा एखादा रेजिस्टन्स किंवा एखाद्या सपोर्ट जवळ मार्केट वारंवार येऊन आदळतं, तर त्याचा अर्थ काय असतो, त्याचा अर्थ असतो की त्या पॉइंटवर जे काही मार्केटमध्ये रेजिस्टन्स बनलेला आहे, तर इथले जे बायर आहेत, ह्या बायर्सची ताकद इथे टेस्ट केली जाते. इथे ह्यांची काय केली जाते, स्ट्रेंथ टेस्ट केली जाते. बायर्सची ताकद किंवा जे सपोर्ट असतो तिथं सेलरची ताकद टेस्ट केली जाते. सेलरची स्ट्रेंथ किंवा ताकद जी आहे ती इथं टेस्ट केल्या जाते. ओके, त्याच्यामुळे प्रत्येकाला टेस्ट द्यावी लागते आणि जर एखादा माणूस टेस्टमध्ये फेल झाला तर तिथून मार्केटला रिव्हर्स पण यावं लागतं. आलं लक्षात. तर अशा वेळेस बघा, मार्केट कमीत कमी एखादा रेजिस्टन्स 3 वेळेस टेस्ट व्हायला पाहिजे. किती वेळेस टेस्ट व्हायला पाहिजे? 3 हा आकडा अतिशय महत्वाचा आहे बरं का मार्केटमध्ये. अजून बऱ्याच वेळेस 3 हा आकडा येतो मार्केटमध्ये. ओके, कारण मार्केटमध्ये एखादी गोष्ट जर वारंवार होत असेल, एकदा झाली ठीक आहे, दोनदा झाली ठीक आहे, पण जर 3दा झालेली असेल तर आपण त्याला कोइन्सिडन्स म्हणू शकत नाही. मार्केटमध्ये त्याला कोइन्सिडन्स म्हणू शकत नाही. ओके, जर मार्केटमध्ये 3 वेळेस एखादी लेवल टेस्ट झाली असेल आणि चौथ्या वेळेस जर ती लेवल तुटत असेल, बघा लक्षात घ्या, मी चौथ्या वेळेस, 4th टाइम जेव्हा टेस्ट होतीये तेव्हा ती लेवल ब्रेक होतीये, ती रेजिस्टन्स असू द्या, सपोर्ट असू द्या, डझंट मॅटर. ओके, म्हणजे सपोर्ट आहे तो 3 वेळेस टेस्ट झालेला आहे. आता चौथ्या वेळेस तो आलाय खाली आणि त्यानं तोडलाय सपोर्ट, तरच इथं ट्रेड घ्यायचा. जर 3 किंवा 3 पेक्षा कमी वेळेस जर तुमची लेवल टेस्ट झाली असेल तर तिथे ट्रेड घ्यायचा नाही. म्हणजे बघा कसं, आपल्याला वाटतं की सर 3 वेळेस म्हणजे तुम्ही असं सांगितलं असेल की 2दा टेस्ट झाला, आता तिसऱ्यांदा ब्रेक झालं, आता इथं ट्रेड घ्यायचा का नाही? इथं ट्रेड घ्यायचा नाही. कंप्लीट 3 वेळेस टेस्ट झालं पाहिजे, 3 वेळेस रिव्हर्स आलं पाहिजे. चौथ्या वेळेस, 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या वेळेस त्यानं तोडलं तर तेवढं जास्त सक्सेसफुल आपल्याला तिथून ब्रेकआउट भेटतं. जेवढी जास्त वेळेस ती लेवल टेस्ट झालेली असेल तेवढा जास्त स्ट्रॉंग ब्रेकआउट आपल्याला तिथे भेटतो. हे प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये व्हॅलिड आहे बरं का. 5 मिनिट, 15 मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, कोणत्याही टाइम फ्रेमला तुम्ही याला घेऊ शकतात, कुठल्याही टाइम फ्रेमवर याला वापरू शकता. हे सगळं जे आहे हे तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला सांगू का, मोठ्या टाइम फ्रेमवर ट्रॅप बनवता येत नाही. 5 मिनिट, 15 मिनिट टाइम फ्रेम किंवा त्याच्यापेक्षा छोटा टाइम फ्रेम असेल तर तिथं खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅप बनवता येतात. मोठ्या टाइम फ्रेमवर ट्रॅप बनवता येत नसतात. ओके, हे लक्षात असू द्या. कारण मार्केटमध्ये अजून कोणी एवढा मोठा प्लेअर आलाच नाही की तो पूर्ण डे टाइम फ्रेमला हलवू शकेल. डे टाइम फ्रेमला म्हणजे काय, तर अख्खी जी उलाढाल झालेली आहे त्यात पूर्ण दिवसामध्ये, त्या उलाढालीमध्ये त्या पर्टिक्युलर एका माणसाचा किंवा एका कंपनीची जी भागीदारी आहे, जो शेअर आहे तो खूप मोठा पाहिजे, तरच तिथे आपल्याला काय भेटू शकतं, मॅन्युप्युलेशन दिसू शकतं. आणि आजपर्यंत एवढा कोणी मोठा बाप मार्केटचा आलाच नाही. ओके,
राईट. मार्केटचा बाप ज्यांनी ज्यांनी व्हायचा प्रयत्न केला त्यांचं घर गेलंय. ओके. कुठलेही लोक घ्या, कुठलेही माणसं घ्या. ओके. जे लोक म्हणतात ना आमचे 10 लाख, 20 लाख, 50 लाख गेले, तर हे लोक मार्केटचा बाप होण्यासाठी आलेले असतात. ओके. मार्केटला समजून घेण्यासाठी कधीच आलेले नसतात. राईट. बघा, मार्केट आणि नातं हे म्हणजे तुम्ही एक रिलेशन बनवतात मार्केटसोबत, तेव्हा तुम्हाला इथं मार्केटमध्ये टिकता येईल. रिलेशनशिप मध्ये कसं असतं की कधी चांगले दिवस, कधी वाईट दिवस, कधी राग रुसवा, कधी चांगले दिवस असतात. तसंच मार्केटमध्ये सुद्धा लॉस आणि प्रॉफिटचे दिवस असतात. त्याच्यामुळे इथं स्थिरता मेंटेन करणं गरजेचं आहे. ओके. राग आला म्हणजे काही करणं काही अर्थ नाहीच नसतो त्याला. ओके. आणि मार्केटमध्ये पण लॉस झाल्यावर मग आपण काही पण म्हणजे कुठं पण ट्रेड घेतो. ओके. हे फक्त तुमच्यासोबत नाही, माझ्यासोबत पण बऱ्याच वेळेस होतं. कशाला लांब जायचं? ह्या एक तारखेलाच घ्या. ह्या 1 तारखेला मार्केटमध्ये बरोबर माझे 2 स्टॉप लॉस हिट झाले, 2700-2800चा लॉस झाला. त्यानंतर एक ट्रेड भेटला, 3000 रुपये प्रॉफिट झाला, 400 रुपयाचा प्रॉफिट मध्ये होतो मी. ओके. 400 रुपयाचा प्रॉफिट मध्ये होतो. अजून एक ट्रेड घेतला, त्याच्यामध्ये पुन्हा 1-1.5 हजारचा लॉस झाला. आता तो 400 रुपयाचा प्रॉफिट बघितला होता मी, आता मला ते 1.5 हजारचा लॉस बघवलाच नाही. आणि ते 1.5 हजारचा लॉस कव्हरअप करण्यासाठी मी अजून 3-4 ट्रेड घेतले आणि जवळपास 4,500चा लॉस त्या दिवशी बुक केलेला आहे. हे माझ्यासोबत पण होतं, मान्य करतो मी. मला काही अर्थ हे नाहीये, कारण मला काही पब्लिसिटी करायची नाहीये, मला काही हे करायचं नाही की मी लय भारी आहे, लय भारी नाही, मी भारी नाहीये. ओके. हे मार्केट्समध्ये समजून घ्या की मार्केटमध्ये प्रॉफिट लॉसेस कोणालाही होतात. जो माणूस तुम्हाला रोज रोज लाख लाख रुपयाचे प्रॉफिट दाखवतोय ना, त्या माणसाला मी तुम्हाला कित्येक तरी ऍप दाखवतो, ज्या ऍपमध्ये तुम्ही तुमचा प्रॉफिट आणि तुमचा लॉस कधी पण एडिट करू शकता, किती कसा पण एडिट करू शकता. ओके. त्यामुळे मार्केटची रियालिटी खूप वेगळी आहे. जी सध्या युट्यूब आणि इंस्टाग्रामवर चालू आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळी दुनिया आहे स्टॉक मार्केटची. त्यामुळे फक्त युट्यूब आणि फक्त इंस्टाग्रामवर बघून मार्केटमध्ये येऊ नका, हे सरळ सांगणे माझं. आलं लक्षात? ओके. तर महत्वाचं म्हणजे की कुठलाही रेजिस्टन्स किंवा कुठलाही सपोर्ट असू द्या, तो 3 वेळेस टेस्ट झालाच पाहिजे आणि चौथ्या, 5व्या, 6व्या वेळेस तोडावा त्यानं, तर तिथं आपल्याला ट्रेड भेटतो. अजून एक केस आहे, स्पेशल केस आहे, ती एक सांगतो तुम्हाला मी. ओके. आता बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की मार्केट इथं कुठंतरी असतं. ओके. मार्केट एकदम रेजिस्टन्स घेऊन इथं आलेलं असतं आणि अचानक खूप मोठी मोठी कॅन्डल पडते. काय पडते? खूप मोठी कॅन्डल पडते. आता आपण ह्या मोठ्या कॅन्डलच्या मागं पळतो बरं का. आपण या मोठ्या कॅन्डलच्या मागं पळतो याच्यामध्ये ट्रेड घेण्यासाठी. ओके. म्हणजे खूप 200-300-400 पॉईंटची कॅन्डल पडते ही. ओके. आणि आपल्याला वाटतं की नाही आता इथून मार्केट वर जाईल. बघा, लक्षात घ्या, अशा मोठ्या कॅन्डल पडल्या ना, तर त्याला आपल्याला खतरे की घंटी समजणे का. त्याला काय समजायचं? खतरे की घंटी. ओके. आता इथे पण तेच झालं, मोठी कॅन्डल पडली. इथे पण काय झालं? मोठी कॅन्डल पडली. ओके. अचानक तुम्ही जर इथे बघितलं तर ही जी कॅन्डल आहे, इथे जर मी मोजलं तर ही कॅन्डल जवळपास 400-500 पॉईंटची पडलेली. ओके. जवळपास 437 पॉईंटची कॅन्डल पडलेली. आणि आपण ही कॅन्डल पकडायला जातो, काही अर्थ नाही पकडून, काही अर्थ नाही. ओके. त्याच्यानंतर आपण अशा कॅन्डल पकडायचा प्रयत्न करतो. ओके. आता ठीक आहे बाबा, हा या मार्केटच्या मुवमेंटमध्ये तरी आपल्याला एक स्विंग भेटला, एक स्टॉप लॉस भेटला, तर इथे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, आरामात करू शकतो. पण जर कंटिन्यू फॉल आहे तर नाही करू शकत. जसं की इथे बघा, कंटिन्यू 4 कॅन्डल पडल्यात, रेड कॅन्डल. आपण इथे ट्रेड नाही घेऊ शकत. हे आपल्यासाठी पॅराबोलिक मूव्ह आहे. हे आपल्यासाठी काय? पॅराबोलिक मूव्ह आहे. तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त कॅन्डल पडल्यात, तेव्हा तेव्हा मार्केटने रिव्हर्सल कॅन्डल बनवलेली आहे, एक विरुद्ध रंगाची कॅन्डल बनवलेली आहे. जर एकाच कलरचे 3 किंवा 3 पेक्षा जास्त कॅन्डल बनलेल्या असतील तर मार्केट तिथं चौथ्या, 5व्या, 6व्या कॅन्डलला विरुद्ध रंगाची कॅन्डल बनवतं, म्हणजे बनवतं. ओके. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि हे सगळीकडे व्हॅलिड आहे बरं का. हे तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमवर घ्या. ओके. आता इथे बघा, इथे पण काय झालं? सपोर्ट होता. आता ह्या सपोर्टला ब्रेक भेटला बघा, आणि सपोर्टला ब्रेक भेटला सर, आता आपण ट्रेड घेऊ शकतो का? आता इथे बघा, हा सपोर्ट एकदा टेस्ट झालेला, दोनदा टेस्ट झालेला आणि तिसऱ्यांदा हा सपोर्ट तुटला. किती वेळेस तुटला? हा तिसऱ्यांदा सपोर्ट म्हणजे त्यानं टेस्ट केलंच नाही, तिसऱ्यांदा डायरेक्ट ब्रेकआउट दिलं आणि इथं आपण फसलो. डायरेक्ट मार्केटने रिव्हर्स फिरला. मार्केटने काय फिरला? रिव्हर्स फिरला. त्याच्यामुळे 3 हा आकडा अतिशय महत्वाचा आहे आणि हा माझा एक्सपिरियन्सने सांगतोय बरं का मी. माझा मार्केटमधला जेवढा काय 5-5.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामध्ये मी हेच शिकलो की मार्केटमध्ये जी मुवमेंट असते, पॅराबोलिक मुवमेंट, त्याला कधीच पकडायला ट्राय करायचं नाही. आता इथे बघा, ही पूर्ण मुवमेंट, या पूर्ण मुवमेंटच्या संपल्यानंतर जर मी एंट्री घेतली असेल तर मार्केट इथं साईडवेज गेलं आणि जर मी इथं सी आणि पी जर बाय केलेला आहे तर माझं मरण आहे, मरण. कारण इथे प्रीमियम डीके एवढा फास्ट होतो, बघायचंच काम. ओके. अशा परिस्थितीमध्ये ट्रेड न केलेलं कधीही चांगलं. हे बघा, इथे काय झाला? एक मोठी कॅन्डल अपसाईडला, त्याच्यानंतर लगेच मोठी कॅन्डल डाऊन साईडला. मोठ्या कॅन्डल पडल्या की पकडायचंच नाही, त्याला सोडून द्यायचं. त्या परिस्थितीला ट्रेड न केलेलं कधीही चांगलं. ओके. त्यामुळे कळकळीची विनंती आहे की मोठ्या कॅन्डल पडल्या तर ट्रेड करू नका. मोठ्या कॅन्डल पडल्या किंवा एखादा रेजिस्टन्स आहे, तो जर समजा 3 वेळेस टेस्ट झालेला नसेल
आणि त्याचं ब्रेकआउट भेटलेलं असेल, जसं की इथे बघा, इथे ही लेवल दोनदा टेस्ट झाली, तिसऱ्यांदा ब्रेक केलं, मार्केटला येणंच आहे खाली, मार्केटला 100% येणं आहे. ओके, हे समजून घ्या, हे समजून घ्या. ओके, आता इथे बघा, ही लेवल जी आहे एकदा टेस्ट झाली, दोनदा टेस्ट झाली, आणि त्याच्यानंतर इथे बघा, इथे त्यांना खालच्या साईडला पहिली ऍक्च्युली लेवल त्याने टेस्ट केली होती. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. या झोन मध्ये तुम्ही बघा, त्यानं बराच वेळ फिरला. ओके, या झोन मध्ये बराच वेळ फिरला, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. ओके, आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट दिलं. ब्रेकआउट दिल्यानंतर सुद्धा बघा, एक साईडवेज जरा मार्केट थोडंसं पॉज घेतला त्यानं. बघा, हे मार्केट हेल्दी मार्केटचं हे साईन आहे. हे काय हेल्दी मार्केटचं साईन आहे. जेव्हा मार्केट ट्रेंड देण्याआधी पॉज घेतो, ओके, हे हेल्दी मार्केटचं साईन आहे. त्याच्यानंतर ब्रेकआउट बघा. ओके, हे बघा, मार्केटमध्ये हे लक्षात घ्या, मार्केटनी ब्रेकआउट दिल्या दिल्या ट्रेड घेणं हे चुकीचं आहे. मार्केटनी ब्रेकआउट दिल्या दिल्या हे चुकीचं आहे. अजून जर मार्केटमध्ये जर तुमची अॅक्युरेसी अजून वाढवायची असेल तर अजून एक पर्याय आहे, ज्या पर्यायाला चा वापर करून तुम्ही जो आहे तुम्ही तिथे चुकीचे ट्रेड घेण्यापासून वाचू शकता. कोणते? तर जेव्हा ब्रेकआउट भेटेल, जेव्हा तुमची लेवल 3 वेळेस टेस्ट झाली सर, ओके, ही लेवल सर माझी 3 वेळेस टेस्ट झालेली आहे, एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा सर ब्रेक झाला, आता ट्रेड घेऊ का? नाही, वेट करा, मार्केट थोडंसं खाली येईल किंवा इथं पॉज करेल, मार्केट काय करेल? पॉज करेल आणि मग ब्रेक करेल. आणि तुम्हाला सांगतो, प्रत्येक मुवमेंटच्या आधी मार्केट पॉज करतं म्हणजे करणंच आहे मार्केटला. ओके, हे मार्केटमध्ये होतं 95% वेळेस होतं. ओके, आणि 95% वेळेस मी म्हणतो 60% जरी वेळेस तुम्ही जर ही मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी सक्षम झालात तरी पण तुमची अॅक्युरेसी खूप वाढते, खूप खूप जास्त वाढते. आलं लक्षात? त्याच्यामुळे मार्केटमध्ये पॉज बघा. ओके, पॉज कसा बघायचा मग? तर बघा, जेव्हा तुमची लेवल तुटत आहे, जेव्हा तुमची लेवल तुटत आहे, ओके, लेवल तुटल्यानंतर जेव्हा एखादी अपोजिट कलरची कॅन्डल भेटते, ओके, समजा मार्केट सपोर्टवर आहे, सपोर्ट तुटला, रेड कॅन्डल भेटली, त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डलची वाट बघा. ग्रीन कॅन्डलची भेटली ना ग्रीन कॅन्डल, तर ग्रीन कॅन्डलच्या लोला एंट्री ठेवा, ग्रीन कॅन्डलच्या लोला एंट्री ठेवा आणि ग्रीन कॅन्डलच्या हायला स्टॉप लॉस ठेवा, ग्रीन कॅन्डलच्या हायला स्टॉप लॉस ठेवा. त्याच्यानंतर जर रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स ब्रेक झाला तर रेड कॅन्डलची वाट बघा, रेड कॅन्डलच्या हायला एंट्री ठेवा आणि रेड कॅन्डलच्या लोला स्टॉप लॉस ठेवा. ओके, एवढं सोपं आहे मार्केट. ओके, आणि जर ह्या पद्धतीने जर गेलात ना मार्केटमध्ये, तर तुमची जी मार्केटमध्ये जे तुमचं वाटतं की बाबा प्रत्येक वेळेस मला ट्रेड भेटतो, नाही भेटत. तुम्हाला असं जर बघायला गेलात तर दिवसाला एखादा ट्रेड भेटेल. ओके, जर तुम्ही पूर्ण तयारीनिशी ट्रेड केलात ना तर दिवसाला 1 किंवा 2 ट्रेड भेटेल, त्याच्या व्यतिरिक्त जास्त ट्रेड भेटणारच नाही तुम्हाला. ओके, कारण पूर्ण प्लॅनिंग नुसार, नाही तर प्लॅनिंग नाही केली ना तुम्ही तर तुम्ही पूर्ण सट्टा खेळाल मार्केटमध्ये, आणि सट्टा खेळणं म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला प्रत्येक कॅन्डलला ट्रेड आहे, मग प्रत्येक कॅन्डलला. ओके, तर ह्याच्यापासून जरा स्थिर व्हा. ओके, कारण मार्केटमध्ये जेव्हा लॉस होतो ना तेव्हा खूप घरं उद्ध्वस्त होतात, माणूस इमोशनली खराब होतो, घरात लक्ष लागत नाही, बाहेरही लक्ष लागत नाही, खूप लोक बर्बाद झालेली बघितलीत मी. त्याच्यामुळे कळकळीची विनंती माझं की ऑप्शन ट्रेडिंग जर तुमच्याच्यानं रिकामा टाइम असेल तरच करा, रिकामा टाइम नसेल तर करू नका. स्विंग ट्रेडिंग बेस्ट आहे, स्विंग ट्रेडिंग बेस्ट आहे. ओके, पण असं म्हणत नाही की 100% ऑप्शन ट्रेडिंग करूच ना, करा, पण जरा व्यवस्थिशीर करा. एखाद 2 ट्रेड घ्या दिवसातले किंवा आठवड्यातले काही दिवस ठरवा की बाबा हा मला आठवड्यात फक्त 3 ट्रेड घ्यायचे किंवा 2 ट्रेड घ्यायचे. मग बघा तुम्ही किती किती स्थिर डोक्याने ट्रेड करता. ओके, आपलं कसं असतं, प्रत्येक कॅन्डल चाललाय वरी घे कॉल, यायला खाली घे पुट, असं असतं आपलं. नाही हो मंडळी, होत नाही असं. ओके, तर हे जरा विचारपूर्वक मार्केटमध्ये हे ट्रेड करा. ओके, पॉज बघा, पॉज मार्केटमध्ये भेटल्यानंतरच ट्रेड घ्या, कारण पॉज नंतरच मार्केटमध्ये जो तो जो ट्रेड आहे तो सक्सेसफुल होण्याचे 100% म्हणजे 90%च्या वर चान्सेस असतात. कारण मार्केटमध्ये 100% तर काहीच नाही. आणि जर तुम्हाला कोणता माणूस म्हणत असेल की नाही नाही माझी ही स्ट्रॅटेजी आहे आणि तुम्ही 100% घ्या आणि 100% तुम्हाला प्रॉफिट भेटेल, नाही होत. तुम्हाला तो माणूस येड्यात काढायला गॅरंटी देऊन सांगतो, येड्यात काढायला. ओके, त्यामुळे जरा विचारपूर्वक मार्केटमध्ये ट्रेड करा, ऑप्शन ट्रेडिंग कमीत कमी करा. ओके, कारण ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी आपण 5-10 हजार कॅपिटल आणतो, खेळतो, लॉस करतो, पुन्हा 5-10 हजार टाकतो, असं करत करत कधी ती अमाऊंट मोठी होती कळत नाही. त्यामुळे कळकळीची विनंती, असं करू नका. ओके, आणि एंट्री घेण्याआधी 10 वेळेस विचार करा. एंट्री घेतल्यानंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही. आपण काय करतो, एंट्री घेतल्यानंतर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम बघ, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम बघ, 1 आवरचा टाइम फ्रेम बघ, 1 डेचा टाइम फ्रेम बघ, हे करतो. हे जे आहे हे तुम्ही कधी करू शकता, ट्रेड घेण्याआधी. आणि हे अनालिसिस कसं करायचं ह्याच्याशी संबंधित खूप सारे जे आहे मी आपले लेक्चर झालेले, तुम्ही जा बघा, खूप फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कितीतरी छान तुम्हाला मार्केटमध्ये कॉन्टेंट भेटेल. आणि तो तुम्हाला मी प्लेलिस्ट पण बनवून ठेवलेले आहेत. ओके, ह्या प्लेलिस्ट तुम्हाला खूप खूप कामी येणार आहेत. ओके, प्रत्येक म्हणजे कमोडिटी ट्रेड करायचे तर कमोडिटीचे आहे,
स्टॉक ऑप्शनची आहे, इंडेक्स ऑप्शनची आहे, बिगिनर आहात तर काय काय शिकायला पाहिजे हे आहे, एंट्री एक्झिट कसं करायचं ते असेल, स्टॉक इंट्राडे असेल, स्विंग ट्रेडिंग असेल, सगळे तुम्हाला व्हिडिओ इथे भेटतील. ओके, जा बघा, टाइम इन्व्हेस्ट करा, कोणाला रुपये द्यायची गरज नाही. ओके, कारण मार्केटमध्ये टाइम इन्व्हेस्ट करा, खूप खूप महत्वाचं आहे. ओके, आलं लक्षात. तर आशा करतो तुम्हाला ह्या 2-4 गोष्टी ज्या आहेत फिक ब्रेकआउट बद्दल समजल्या असतील. आणि जर काही जरी डाऊट असेल तरी 100% तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर तुमच्या जवळ आहे, स्क्रीनवर तुम्हाला माझा नंबर दिसत असेल. ओके, आणि महत्वाचं म्हणजे की या ग्रुपची जी लिंक आहे याची तुम्हाला लिंक जी आहे मार्केट डेली अपडेट भेटेल तुम्हाला. आणि मी कोणाला कॉल देत नाही बरं का, माझा कुठलाही पेड ग्रुप नाहीये, कॉल देत नाही, त्याच्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, जाऊन तुम्ही पटापट जॉईन करू शकता. थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. आशा करतो तुम्हाला खूप खूप चांगलं नॉलेज आज भेटलेलं असेल. थँक्यू सो मच गाईज.